सावंतवाडी नगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या कामावरून सध्या मोठा राजकीय भूकंप झालाय। शिवसेनेचे गटनेते संजू परब यांनी सत्ताधारी भाजप नेत्यावर 70 लाख रुपयांच्या लाचेचा खळबळजनक आरोप केला। या कथित व्यवहारातील 30 लाख रुपये टोकन म्हणून आधीच स्वीकारले गेल्याचा गंभीर दावा त्यांनी केला असून यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी प्रशासनाला कडक शब्दात जाब विचारत 2 दिवसात हे अनधिकृत काम तात्काळ न थांबवल्यास भ्रष्टाचाराची सर्व कुंडलीच पुराव्यासह जाहीर करण्याचा इशारा परब यांनी दिला। सावंतवाडी शहरामध्ये MNGL म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीचं काम गेले अनेक महिने चालू आहे। काम चालू आहे इथपर्यंत ठीक होतं, पण या कंपनीने नगरपालिकेची परवानगी न घेता किंवा अटी शर्तींचे पालन न करता सावंतवाडीतील नागरिकांच्या घरी गॅस पुरवठा दिलेला आहे। उद्या जर गॅस गळती झाली आणि दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण, असा मी प्रश्न आज फोन करून नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की कोणत्याही प्रकारची परवानगी या कंपनीने आमच्याकडनं घेतलेली नाही आहे आणि हे चुकीचं काम आहे। मग मी त्यांना विचारलं, मग तुम्ही काय करताय? जर हे चुकीचं काम म्हणता तर तुम्ही काय करता? तर त्याच्यावर ते निरुत्तर झाले। गॅसचे दर ठरलेले आहेत, कंपनी किती रुपयाने गॅस देणार नागरिकांसाठी किंवा कस्टमरसाठी तो पण रेट ठरलेला नाही। तसा सिलेंडरचा रेट ठरलेला आहे, तसा गॅसचा रेट ठरलेला नाहीये। मला असं वाटतं की 6000 रुपये मी जर चौकशी केली तर 6000 रुपये मला सांगितले की एका जे जोडायचे गॅस कनेक्शन जोडायला 6000 रुपये सांगितले जोडायला, आणि कोणाकडे 500 घेतले रुपये आणि गॅस कनेक्शन जोडून दिलं। पण तदनंतर मला असं कळलं की 6000 रुपये हे एवढा खर्च येत नाही किंवा तसा कोणताही विषय कंपनीने नगर परिषदेकडे केला नाही किंवा काहीच विषय झाला नाही। तर मला असं कळलं की त्याच्यातले जवळजवळ 6000 रुपये सांगितले आणि सावंतवाडी 7 ते 7000 कनेक्शन, माझ्या अंदाजाने 7000 कनेक्शन होतील शहरात, आणि त्याच्याकडे जे 1000 रुपये आहेत हे सत्ताधारी पक्षातला एक व्यक्ती त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। म्हणजे 7000 गुणले जर तुम्ही 1000 धरले तर 70 लाख रुपये त्या सत्ताधारी व्यक्तीला मिळतील, आणि त्याच्यातले 30 लाख रुपये त्यांनी ॲडव्हान्स घेतले आणि सांगितलं मी 5 वर्ष असल्यामुळे हे 30 लाख रुपये मला तुम्ही ॲडव्हान्स द्या, बाकीचे 40 लाख रुपये तुमचं काम संपेपर्यंत द्या, असे करून 30 लाख रुपये घेतलेले आहेत। जी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची यांच्यानी काम बरोबर केलेलं आहे काय? जे लोकांना सुविधा पुरवतात ते काम झालेलं आहे का योग्य? आता गॅस गळती होईल, लोकांचे जीव जातील, त्यामुळे प्रशासनाने सुद्धा ते विकासाचे गप्पा करणारे प्रशासन आहे। नगराध्यक्षांनी खुर्ची तापवण्याचं काम करू नये, जरा लक्ष द्यावा या गोष्टींकडे। नगराध्यक्षांना माहिती आहे काय ते निरोडेकर आहेत बसले, त्यांना या गोष्टी माहिती आहेत काय? गॅसचं का सुरू झाले हे माहिती आहे का नगराध्यक्षांना? का खुर्ची तापवण्याचं काम करतायत? दोन दिवसात या गॅस लोकांचे जे कनेक्शन आहेत, जो गॅस पुरवठा तो बंद नाही झाला, आणि जर भविष्यात गॅस गळती जाऊन काय प्रॉब्लेम झाला तर त्याला नगराध्यक्ष आणि प्रशासन हे दोन्ही जबाबदार राहतील। आणि त्याची जी खोदाई आहे ही किती केलेली आहे गॅस पाईपलाईनची, त्याची खोदाई किती आहे आणि किती पाहिजे? आता मी जर बघितलं माझ्या वॉर्डमध्ये काम करताना, काल मी ते काम बंद केलं की डायरेक्ट मशीन आतनं हे करतात। त्याचं एस्टिमेट काय झालेलं आहे? 7 कोटी रुपये कंपनीने भरलेले आहेत। मग वरपाता डांबरीकरण होणार नाही, ते पैसे कुठे वापरणार?
नगरपालिका सगळा गोंधळ चाललेला आहे. पण जोपर्यंत संजू परब या नगरपालिकेत आहे त्यांना अशी बेकायदेशीर कामं करायला मी देणार नाही. वेळोवेळी जनतेसमोर येईन आणि यांची कुंडली बाहेर काढेन.